जय राम हरे जय राम। रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुखा झाले हो साजनी सुखा झाले हो साजनी साजनी तू हा विठ्ठला बरवा तू हा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा वा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताचे जोडी जोडी सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आधार सर्व सुखाचे सर्व सुखाते आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा
माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागला अवघ्या दुःखाचा मागला अवघ्या दुःखाचा मागला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांडला अवघ्या दुःखाचा मांडला अवघ्या दुःखाचा मांडला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी म्हणे वाणे गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा जय विठोबार गोमाई विठोबार विठोबार गोमाई विठोबार गोमाई विठोबार गोमाई जय जय विठोबार गोमाई Hobar Kumai, 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 Hobar Kumai. शेवट तो भला 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 शेवट तो भला
माईच्या वरा
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज विठाला 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 कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव यावर रामचंद्र पवन सुत हनुमान उमापति महादेव योगीराज तुकाराम बाबा महाराज योगीराज हरे कृष्ण महाराज बोलो रे भाई सब सद्गुरु जोग महाराज विठाला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संतातिया सरे चरण सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं करचरणकृतं वां कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं परादं वीतं वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाते श्री महादेव शंभो दयांचे केलिया स्मरण
होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्या श्यास पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजो. वैराग्यवंतं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा. गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनेश्वराय नमः. सोनो पंत तथा गुणिजनतया मामा से बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी सहज लीलया विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना प्राप्त झाला. छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा परमार्थिक स्थिती प्राप्त करत असताना उच्च स्थितीला गेल्यानंतरचा भाव प्रगट करणारा अभंग आहे. महाराज श्री म्हणतात, माझ्या आयुष्याच्या कार्यकालामध्ये मी जी साधना केली त्याचा परिणाम माझ्या जीवनात काय झाला. शेवट तो भला हा परिणाम आहे. माझा बहु गोड झाला. का गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. देवाची भेट झाली. निज सुखाला मी प्राप्त झालो. त्याचा परिणाम परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला. जन्मोजन्मीचं जे दुःख आहे ते सर्व दुःख मी विसरलो आणि त्यानंतर ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्ती माझ्या जीवनात अशी अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. विठ्ठल पवित्र धरा नाम कुंभारी क्षेत्र ला कोपरगाव कुंभारी धारणगाव कुंभारी असंही म्हणलं जातं. अशा पवित्र स्थळामध्ये पवित्र कालामध्ये पवित्र पुण्यवाहिनी दक्षिण वाहिनी पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावर वसलेलं प्रगतशील अंतरंग बहिरंगाने नटलेलं भक्ती साधर्म्यामधलं असणारं गाम. त्यामध्ये भगवान राघवेश्वराच्या पावन सानिध्यामध्ये श्री संत राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री संत साईनाथ महाराज, आदरणीय गुलाब बाबा या सर्वांच्या स्थित अवस्थेने आणि योगीराज तुकाराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी धारणगाव क्षेत्र. अशा धारणगाव क्षेत्रामध्ये वैकुंठवासी आदरणीय कुंभारी आदरणीय हरिभक्त परायण कुंभारी क्षेत्रामध्ये वैकुंठवासी ॲडव्होकेट यशवंतराव बबनराव कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेला आहात. पुण्यस्मरण म्हणलं की पुण्याचं स्मरण करणं इति पुण्यस्मरण. जे श्राद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणा आणि त्या श्राद्धाला पुण्याचं वलय प्राप्त झालं की त्याला पुण्यस्मरण म्हणा. अशा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपतेष्ट गणगोत्र नातेवाईक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेला आहात. मुळातच हे ठिकाण अतिशय प्रसन्न. बेट कोपरगाव राष्ट्रसंत जगद्गुरु महाराजांच्या समाधी स्थळापासून ते त्यांच्या कार्यप्रणालीपर्यंत योगीराज तुकाराम बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी राहिलेली आहेत बाबा या ठिकाणी. आणि त्याच अनुकंपेनं अनुकृपेनं मला आज आदरणीय हरिभक्त परायण प्रेममूर्ती साधक हृदय सम्राट आम्ही ज्यांना मानतो आणि ते आहे
वास्तव अंतरंग बहिरंग साधनेने नटरंग असा एक चित्रफित त्यांच्या जीवनात यावा असं नटलेलं परमार्थानं गोड जीवन, पवित्र जीवन आदरणीय योगीराज हरेकृष्ण बाबांच्या समाधीचे व त्यांचे पुढचे वारसदार ठरलेले, जबाबदारी स्वीकारून सेवक ठरलेले आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. सुजितजी महाराज देवरगावकर यांना वंदन करतो. आणि आज ह्या कीर्तन मालेला गायनाच्या माध्यमातून, तालाच्या माध्यमातून, आवाजाच्या सुसज्ज अशा सुनियोजनातून गुंफलेली ही कीर्तन सेवा, त्यापैकी आदरणीय हरिभक्त परायण आमचे अमोल महाराज बोळीज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि दिलीप महाराज आणि आदी करून सर्व समस्त भजनी मंडळ, कुंभारी पंचकृषी आणि आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य अतुल महाराज, अतिशय सुंदर अतुलनीय असं वादन. आणि ज्यांची सिस्टीमच्या द्वारा संपूर्ण वारकरी संप्रदायाची सुंदर सेवा आहे, कुंभारीचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण रिनाकंद दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आता त्यांची जी ओळख आहे ती आम्हाला कुंभारी म्हणून आहे. त्यामुळे खरं तर गावाचं नाव काढतो त्याला सुपुत्र म्हणतात. आणि त्या योगाने दुसरीकडे आम्हाला हाताळत असताना वेगळे, पण गावात हाताळताना फार जिकरीचं असतं. त्यामुळे आदरणीय हरिभक्त परायण या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे, महाराश्री आहेत, आदी करून सर्वांना वंदन करतो. आणि सेवेला काही स्पर्श विचाराचा व्हावा, अनुकंपेनं व्हावा. मुळात आज या ठिकाणी ही सेवा माझ्याद्वारा मुखारविंदातून होणारच नाही, ह्या सगळ्यांच्या प्रेमातून, अनुकंपेतून हिचा प्रागट्य होणार आहे. त्याचं कारण हे स्थळ जिथे गंगा तीर असतो, मुळात ते सर्वात पवित्र आहे. दोन तीर्थ जगात आहे, एक भौम तीर्थ आहे आणि एक चिद तीर्थ आहे. इथे भौम तीर्थही आहे आणि चिद तीर्थही आहे. भौम तीर्थ म्हणजे काय? गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्वन्तु मे मंगलम. तुम्हाला वेगळं वाटलं होतं, मी कुर्वन्तु मे मंगलम, मंगल करणारे तीर्थ. त्यापैकी जशी उत्तर गंगा, आपण उत्तर गंगा जी मानतो ती भगवान काशी विश्वनाथाच्या पायाला स्पर्श करून जाते, तिला आपण गंगा मानतो. तशी दक्षिण गंगाही आहे आणि दक्षिण काशी आहे. दक्षिण गंगा गौतमी गंगा आणि दक्षिण काशी प्रतिष्ठान नाम पैठण क्षेत्र. विठ्ठल विठ्ठल फार सुंदर योगायोग आहे. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा उगम ब्रह्मगिरीवर झाला आणि ह्या जगाला पावन करणारी गंगा सुद्धा ब्रह्मगिरीवर उगम पावली. गयनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सारथोच मेने ज्ञानदेव सारथोच ज्ञानदेव सारथोच वीणे, ओ ज्ञानदेव सारथोच वीणे. आज्ञान प्रसाद निवृत्ती दाता रे, प्रसाद निवृत्ती दाता, प्रसाद निवृत्ती दाता रे, प्रसाद निवृत्ती दाता. ज्ञानदेव सारथोच मेने ज्ञानदेव सारथोच मेने. गयनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. आणि जी उगमगंगा ज्या ठिकाणून ज्ञानाची ही तिथून प्रगट झाली ती ब्रह्मगिरी आहे. आणि वारकरी संप्रदायाचा आनंद ह्या तीरावर लुटत असताना आपण भाग्यवान कसे राहा. बघा, निवृत्ती दादांची समाधी सुद्धा कुठे? ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आहे. निवृत्ती दादांचा समाधी संजीवन सोहळा त्या ठिकाणी होतो आणि तिथून गैनीनाथांच्या द्वारा निवृत्ती दादांना ज्ञान प्रगट झालं. आणि ती गंगा रामकुंड प्रभू रामरायाने सुद्धा विसावा जिथे घेतला वनवास कार्यामध्ये ती गंगा आहे. आणि सर्व गंगा तीर जर बघितला तर प्रतिष्ठान क्षेत्र पैठणपर्यंत नाथबाबा सुद्धा त्याच तीरावरती. जे आपेगाव क्षेत्री जे मूळ हरिहरपंत जावळे जे ज्ञानोबरायांचे मूळ वंशजे तेही आपेगाव तीर्थी, त्र्यंबकपंत तेही आपेगावच्या तीर्थामध्ये गोदावरीमध्येच त्यांना साक्षात्कार झाला. सर्व परंपरा गोदावरी मातेची येते.
आणि अशा पवित्र गोदावरी मातेच्या तीरावरती जर हे कुंभारी क्षेत्र असेल आणि त्या कुंभारी क्षेत्रामध्ये वैकुंठवासी यशवंतराव बाबांचा जन्म होत असेल तर मला असं वाटतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या अनुषंगाने हा अभंग निवडण्याचा प्रयास. विठ्ठला विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या विचाराला स्पर्श करावा म्हणून हा काही थोडा स्पर्श करण्याचा. मुळात पुण्यस्मरण आपण समजून घ्या. बऱ्याचदा असं होतं श्राद्ध विधी आणि दशक्रियेच्या बाबतीमध्ये आपण फार निगेटिव्ह आहोत. ज्याला नॅरेटिव्ह जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. दशक्रियेला जायचंय ना जाऊ, श्राद्धाला जायचंय ना जाऊ. ते कीर्तन संपत आलं की 12ला बरोबर घरातून निघतात मंडळी. पण काळजी करायची मी त्यांना येईपर्यंत थांबतच नाही. ऐका हे का पण श्रद्धेनं केल्या जातं ते कर्म. वर्ष श्राद्ध म्हणा. वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले जातात. त्यामध्ये गर्भधान नावाचा संस्कार हा पहिला आहे. नंतर पुसवन, नंतर जन्म झाल्यानंतर त्याचं नामकरण, त्याचं मुंजीबंधन, ह्या सर्व विवाहबंधनापासून तर शेवट अंत्येष्टीपर्यंत शेवट. पण अंत्येष्टीनंतर मृत्यू लोकामध्ये जर कुठली पूजा केल्या जाते तर ती दशक्रिया असते दशपिंडाची. नंतर 13व्याला प्रीतिभोजन ब्राह्मण भोजन घालावं आणि नंतर नाही शक्य तर वारकरी, नाही शक्य तर त्या कुलातले वेगवेगळ्या कुलातले पुरुष जीव घालावे. जी जी व्यक्ती गेली असेल त्या व्यक्तीनुसार. आणि नंतर भरणी श्राद्ध आणि आजचं होतं ते श्राद्ध पुण्यस्मरण ज्याला आपण म्हणतो. याला दोन्ही अंगाने सांगतो. पुण्यस्मरण म्हणण्याचं कारण काय? पुन्हा नरकातून त्रायते ती पुत्रा. कोण पुत्र? जो आपल्या पुण्याईने आपल्या पितरांना स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये वाट सुलभ करून देतो तो पुत्र. आणि त्या पुत्राच्या द्वारा दिलेली तिलांजली, अंजांजली, तर्पण विधी हा सर्व विधी या ठिकाणी पूर्ण प्राप्त झाला का त्या ठिकाणी वर्षश्राद्ध होतं. ब्राह्मणांच्या मुखारविंदातून वेद रुचांचा जयघोष होतो. कारण ब्राह्मणांना तो अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला स्वर्ग जयाचे वर्णामाजी छत्र चामर, स्वर्ग जयाचे अग्रहार, मंत्रविद्येशी पूज्य ब्राह्मण जे. महाराज मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे. ते ब्राह्मण मंत्रविद्येचे माहेर. मुखारविंदातून त्यांच्या वेद रुचांचा घोष होतो. सकाळी सकाळी इथे योगायोग गंगा तीर आहे, पूजा विधी आहे आणि आपल्याला वर्षभर एक विधी सांगितला जातो. आपली गणगोत्र आपतिष्ट नातेवाईक बसवल्या 13व्याच्या दिवशी. ब्राह्मण म्हणतात गेलेल्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही काहीतरी वर्ज करा म्हणजे सोडा. वर्ज करा म्हणजे 1 वर्षभर सोडा. आयुष्यभरही सोडलं तर उत्तमच आहे. मग कुणी कुणी काय सोडावं? जर तंबाखू खात असेल तर सोडा, व्यसन करत असाल तर सोडा, आपल्या वडिलांची आवडणारी गोष्ट सोडा, कदाचित चहा आवडतो सोडा 1 वर्षभर. जे जे आवडत असेल, कोणी चप्पल सोडतं, कोणी काय रंगाचे काय कपडे घालायचे नाही, असे अनेक अनेक संकल्प होतात. ब्राह्मण ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो काहीतरी वर्ज करा, तुम्ही लगेच सोडत नाही. तुम्ही विचार करतात आपल्याला आवडतं काय आपल्याला नावडतं काय, याचा सर्वे होतो, त्याचा लगेच अभ्यास होतो. काय करावं ज्याचा ना आपला कधीही संबंध येणार नाही ती गोष्ट आपण हुशार आहात, आपण सोडतो. पण तसं नसतं. त्याच्या पाठीमागे सायकोलॉजी काय, मानसशास्त्र काय, आध्यात्मिक शास्त्र काय सामान्य पटेल बघा तुम्हाला. आवडणारी वस्तू म्हणजे माझे वडील गेले त्या निमित्ताने मी चहा सोडला. चहा सोडल्यानंतर मी सर्व कर्म झाल्यानंतर 13व्या नंतर फिरण्यासाठी जेव्हा सुरुवात करतो, कोणाच्याही घरात गेलो, पाहुणचारात चहा घेतात का? नाही हो, चहा घ्यायचा नाही. का? आमचे पिताश्री गेले, 1 वर्षासाठी आम्ही चहा वर्ज केलाय. त्या एका दिवसामध्ये 12 घरी जर आपण गेलो असेल, त्या 12 घरी चहाच्या निमित्तानं त्या पुत्राला त्या वडिलांची जी आठवण होते, पुत्राने नित्य केलेलं जे स्मरणे पित्याचं, त्याद्वारा वैकुंठात असलेल्या सगळ्या पितरांना पुण्य अर्पण होतं. त्या पुत्राने नित्य स्मरण करणं त्या पितरांच्या दृष्टीने पुण्य स्मरण होतं. विठ्ठल आणि असं पुण्यस्मरण असतं. ते पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलेला आहात आणि ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अभंग जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा आहे. भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतर परिणाम माझ्या जीवनात काय झाला हे व्यतीत करणारा अभंग आहे. मुळात जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर 3 अंगाने जगद्गुरु तुकोबराय आपल्याला बघता येतील. एक सांसारिक तुकोबरा आहे, एक साधक तुकोबरा आहे आणि एक सिद्ध तुकोबरा आहे. सांसारिक तुकोबराय श्रीमंत आहेत. 65 लाख रुपयाची रोग जहागिरी 16व्या शतकामध्ये त्यांची.
ज्यांची सासूरवाडी पुणे, श्रीमंत सासूरवाडी आहे, श्रीमंत घर आहे, घरांदाज आहे, विश्वंभर बाबा मूळ पुरुष आहेत, सर्व नटलेलं सजलेला प्रपंच आहे, 10 गावाची जहागिरी खतवण्या पडलेल्या आहे, संसारिक तुकोबारा आहे, तरी सुद्धा संसारामध्ये रमत नाही. त्याचं कारण संसाराची अनुकूलता रमून देत नाही आणि प्रतिकूलता संसार सोडून देत नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण संसारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय रमले नाही यात नवल नाही, देव सुद्धा रमला नाही. कारण मुळात संसाराची व्याख्या दुःखाच्या भवऱ्यामध्ये रात्रंदिवस आहे. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा ह्यामधून जावं लागलं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. संसारामध्ये पूर्ण अनुकूलता जर असते तर मठ मंदिर आश्रम जन्मालाच आले नसते, आणि संसारामध्ये पूर्ण प्रतिकूलता असते तर लोकांनी घरं सोडायला पाहिजे होती, पण घरं सोडत नाही. याला सोप्या भाषेत सांगतो, संसारामध्ये सर्व प्राप्त आहे, सुंदर संसार आहे, श्रीमंताचा संसार आहे, सर्व अवेलेबल आहे, तरी सुद्धा संसारात मन रमत नाही. कुठेतरी फिरायला जावं वाटतं, कुठल्या तरी डोंगरात जावं वाटतं, कुठल्या तरी आश्रमामध्ये 1 तास बसावं वाटतं, कुठेतरी ध्यान धारणा करावी वाटते. मग मला सांगा, मुलाबाळांमध्ये असणाऱ्या बंगल्यामध्ये जर आनंद आहे तर तो आनंद बाहेर शोधावा का वाटतो? त्याचं एकच उत्तर आहे, संसारात पूर्ण अनुकूलता नाही. मग संसारात पूर्ण प्रतिकूलता आहे का? तीही नाही. कारण जर प्रतिकूलता असेल तर गुरुवर्य बाबांच्या भाषेत सांगायचं, सर्व संत सांगतात संसार सोडा, तरी कोणी संसार सोडलाय का? आम्ही घराच्या बाहेर काढतो आणि दिंडी झाल्यावर चिंगाट लोक पुन्हा संसारात जातात. तुका म्हणे गंगा, तसे त्या संसारामध्ये मिळून जातात. महाराज, जर संसारामध्ये पूर्ण अनुकूलता असते, राज्य सोडून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. महाराज, राज्य वैभव राजा भरतासारखं कोणाचं झालं नाही, होणार नाही, होण्याची शक्यता नाही. एवढा कुलवान राजा होता तरी संसार सोडला महाराज. विठ्ठला विठ्ठला. 18 भार वनस्पती फली फुळी ओळती, 22 त्या पोखरनी, नदी गंगा वाहती, जागरी कुल स्त्रिया, राज राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती, परे दे मदाला सा, सोम जो जो रे बाळा. जर असं असेल तर एवढं मोठं साम्राज्य सोडून ते का गेले? अनुकूलता नाही, प्रतिकूलता आहे, पण संसार सुटत नाही हो. मी अजून आता हे जरा अवघडच झालं, जरा सोपं करतो. मी कीर्तनात उपस्थितांना 2 प्रश्न विचारतो. कीर्तनात असलेल्यांपैकी जे कोणी सज्जन असतील त्याने हात वर करा. मी काय विचारलंय? भजनी मंडळ आपल्याला लोक काय म्हणतात, हा माणूस फार काय सज्जन आहे. मग आपण हात वर करा ना. मी सज्जन आहे, परफेक्ट सांगा. नाही वाटत नाही कोणालाच? बर, अमेरिकेतल्या ना वाटत नाही? बर. मी दुर्जन आहे असा हात वर करा. मी दुर्जन आहे, हात वर करा. आता सज्जनही नाही, दुर्जनही नाही. जसा आपल्याला हा संभ्रम तयार होतो ना आता या ठिकाणी, तसं संसारामध्ये पूर्ण अनुकूलताही नाही, पूर्ण प्रतिकूलता नाही. कारण तो संसार मायेचा आहे आणि माया दुःखाला कारण करते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा ह्या मायेच्या संसारामध्ये रमले नाही. कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या संसारामध्ये सुद्धा बाधा आल्या. किती बाधा आल्या महाराज? दुष्काळ पडला, त्याचा परिणाम असा झाला, दुष्काळ याटीला द्रव्य नेला मान, एक श्री अन्न करता करता मेली. आणि त्याचा परिणाम संसार सोडावा वाटला आणि साधक अवस्था निर्माण झाली. विठ्ठला विठ्ठला. साधक अवस्था म्हणजे मला देव कधी मिळेल, माझा उद्धार कधी होईल, या अनुषंगाने साधक अवस्था असते. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, काही कृपा
उद्धार पावेन. भक्तीमध्ये 3 अवस्था आहे, पूर्वराग, एक मिलन राग आणि एक विरह राग. पूर्वराग असा असतो, देव मला कधी मिळेल असा भाव तयार झाला पाहिजे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कै खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म. कासयाने कळले हे वर्म, म्हणून बहुश्रम वाटत असे. केव्हा, कधी, कधी मला मिळेल. जसा एखादा नवशिशु अभ्यास करत असताना पुढे काय, पुढे काय, मला हे मिळवायचंय, मला हे मिळवायचंय, याच्यासाठी देहपूर्तीसाठी अखंड जसा एखादा प्रयत्न करतो, तसा परमार्थिक पांतस्थ देव मिळावा ह्यासाठी अखंड प्रयास करतो. मला तो मिळाला पाहिजे, मला एकदा तरी त्याची छबी दिसली पाहिजे, तो राणा मला मिळाला पाहिजे, देव मला मिळाला पाहिजे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरिगुण गाने लगी. महिलों में पली बन के जोगन पली, मेरा रानी दीवानी कहने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. काटा आला मला. बाबा बसलेत. मीरा राणीच्या जीवनामध्ये राजवैभव असताना मला देव मिळाला पाहिजे, माझा कृष्ण मला मिळाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा झाला. त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पदन, रुक्मिणी रमन करुणावरून आलय, सर्व जगत सुंदर असणारा परमात्मा मला कधी मिळेल ही अवस्था निर्माण झाली. त्याच्यासाठी संसार सोडला, गळ्यामध्ये विना घेतला, जगताला आवाज दिला. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याची भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवनाची. नलगे चिंता कोणाची, नलगे चिंता कोणाची, नलगे चिंता कोणाची, नलगे चिंता. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचारण लगे चिंता कवनाची. परमार्थ करावा यामध्ये हातामध्ये टाळ चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला. श्रीराम जय राम, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. अखंड नामस्मरण करतायत जगद्गुरु तुकोबराय. परंतु संसारिक लोकांमध्ये बाधा येण्यासाठी सुरुवात झाली. देहू गावामध्ये काही त्रास होऊ लागला, काही विरोधक जन्माला आले. परमार्थ ज्यावेळेस सिद्ध अवस्थेला सुरू होतो त्यावेळेस प्रत्येकाच्या जीवनात एक मंबाजी जन्माला येतो. काळजी करण्याचं कारण नाही. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये कोणीतरी निंदक जन्माला येतो त्या दिवशी आपण लक्षात ठेवा, आपला रस्ता सुंदर आहे, सरळ आहे आणि राजमार्ग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात ते झालं. मंबाजी जन्माला आले, मंबाजीने त्रास देऊ लागले. जगद्गुरु महाराजांना वाटलं नको, सोडावं देहू, म्हणून भामचंद्र, घोराड्या, एरवली सर्व पर्वत रांगांवर जगद्गुरु तुकोबराय अखंड भजन करतायत. आणि एक दिवस भजन करता 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 अवस्था अशी निर्माण झाली का जो योगी, जपी, तपी, त्यागी, संन्यासी, महानुभव मुनी बैराग्याला जो देव दुर्लभ आहे, जो मिळत नाही, भेटत नाही, बघण्यासाठी ज्यांनी हजारो वर्ष गिरिकंदरामध्ये जाऊन तपश्चर्या केल्या, जन्मोजन्मी ज्याची आस धरली, तो देव मिळत नाही. तो निर्गुण निराकार असणारा देव सगुण साकार स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर प्रगट होतो. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांचा आनंद, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती, जगद्गुरु तुकोबरायांच्या भक्तीला फुटलेला पाना हा एका उंचीला गेला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या अवस्थेचं वर्णन करत असताना माझ्या जीवनाच्या भक्तीचा परिणाम काय झाला, अभंगाचं प्रथम चरण. शेवट तो बाला, 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 शेवट तो
भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु महाराज म्हणतात, अरे जे दुर्लभ असणारं तत्व निर्गुण निराकारातून सगुण साकार झालं आणि ते परब्रह्म तत्व माझ्याशी बोलतं, माझ्या सोबत राहतं, माझ्या मुखातून वाणी प्रगट करतं, तो वैकुंठीचा राणा माझ्या समोर आहे. म्हणून मला असं वाटतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होणं. आपण ज्याला शेवट समजतो संत त्याला शेवट समजत नाही. आपण शेवट कशाला समजतो? चितेवर मनुष्य गेला याचा काय झाला? शेवट झाला. संत जर मृत्यूला शेवट मानत असाल तुम्ही, असा जर तुम्हाला प्रश्न केला तर अडचण अशी येते, मृत्यूचा शेवट झाला हा शेवट संत मानत नाही. कारण तो देहाचा शेवट होतो. त्या देहाद्वारा जी वासना निर्माण झालेली असते त्या वासनेचा शेवट झाला तर तो शेवट माना. आणि भक्तीचा टोकाचा विषय तोच आहे, ज्या दिवशी तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये वासना लयातीत होईल जिवंतपणे, ती जीवनमुक्ताची अवस्था जगद्गुरु तुकोबरायांनी भोगली. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग तुम्ही म्हणाल वासना जाण्याचे काही दृश्य लक्षण असतात ना, जगद्गुरु महाराजांच्या जीवनात आले. जगद्गुरु तुकोबराय काही उगाचच जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान झाले नाही. कारण तुका झाला शे कळस भजन करा. बहिणाबाईंनी रचलेला अभंग जो आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकते ध्वजा निरूपण केले ओजा. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना कलस्थानी निर्माण करण्याचं कारण, कळस हा सोन्याचा असतो, कळस हा चकचकीत असतो, चमचमीत असतो. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे चमचमीत आहे, पावित्र्य आहे. जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे. तैसे म्हणजे विश्वामित्रासारखं जर तू समजत असतील तर तसे आम्ही नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन उंचीला कसं गेलं, लोभातून कसं गेलं, वासना कशी गेली. अरे ह्या स्वराज्याचे संस्थापक, मालक, राष्ट्राचे धनी छत्रपती शिवरायांनी ज्यांचं जीवन परीक्षामध्ये उतरून बघितलं ते जगद्गुरु तुकोबराय. अंबरी, घोडे, अश्व, पालक सर्व पाठवलं, सोनं नाणं सर्व पाठवलं, हिरे माणिक मोती सर्व पाठवलं. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, हे नको आम्हाला, हे परत घेऊन जा. जगद्गुरु तुकोबरायांनी सोन्याला मातीचा दर्जा दिला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी पुन्हा छत्रपतींच्या पदरामध्ये ते सोनं दिलं. तुम्हाला द्यायचंच असेल तर एक करा, कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. राजे, जर तुम्हाला वाटत असेल महाराजांनी तुमच्यावर प्रेम करावं तर एक करा, कंठामध्ये तुळशी घाला, व्रत एकादशीचं करा, म्हणवा हरीचे दास, आणि हातामध्ये असणारी तलवार स्वराज्याच्या संस्थापनेसाठी तुम्ही चांगली चालवा. हाच तुमचा धर्म आहे. महाराज जगाला जगोपदेशक ठरणारा राजा, तो राजा सुद्धा जिथे नतमस्तक होतो ते जगद्गुरु तुकोबराय. लक्षात ठेवा, लोभ गेला, राग गेला. मंबाजीबावांनी काठीनं मारलं तरी जगद्गुरु तुकोबराय रागवले नाही. सर्व वासना लयातीत गेल्या. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय ज्या रस्त्याने जायची ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. ज्याला स्पर्श व्हायचा त्या जड वस्तू सुद्धा विठ्ठल स्वरूपाला प्राप्त झाल्या. जगद्गुरु तुकोबरायांना बसल्या जागेवर सर्व जगाचा कारभार कळत होता. हे अंतकरण निर्माण होण्याचं लक्षण आहे. भगवान परमात्मा जो आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे, तो वैकुंठीचा राणा महाराजांबरोबर राहतो. म्हणून शेवट गोड झाला. आम्ही ज्याला शेवट मानतो तो शेवट नाही. आपल्या जीवनामध्ये 3 मरण येतात, एक नित्य मरण, एक नैमित्तिक मरण, एक महामरण. विठ्ठल विठ्ठल. मरणाच्या भाषेला आम्ही शेवट मानतो. नित्य मरतो माणूस आपण, मरणाची ही प्रक्रिया आहे. चितेवर जाणारा मनुष्य मरतो एवढं नाही, आपण जे उभे हेही मरतो. नित्य मरणाची भाषा, जे काल होतो ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. उदाहरण सांगतो. मोठं झाड आहे, वडाचं झाड आहे. लाकूड तोड्या रस्त्याने चालला, मालकाने विचारलं झाड तोडायचं, तोडशील का? तोडतो. त्याने झाड तोडण्यासाठी सुरुवात केली. 2-3 दिवस झाड तोडलं. 1000 घाव त्या झाडाला तोडण्यासाठी लागले. किती? माझा प्रश्न असा आहे उपस्थितांना, झाड कितव्या घावाला तुटलं? तुम्ही सर्व एज्युकेटेड आहात. झाड तोडण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. समजा हा माईकचा स्टँड आहे, झाड करू गेला. बरं, माझा हात म्हणजे काय? हातोडा नाही, कुऱ्हाड. सुरुवात केली. 1 2 3 4 5 1000 घाव घातले. मी प्रश्न पुन्हा विचारतोय तुम्हाला
कितव्या घावाला झाड तुटलं? पहिल्या घावाला झाड तुटलं असं तुमचं उत्तर आहे. त्याला प्रतिप्रश्न माझा असा आहे, पुढच्या 999 घालावं लागले ना. बरं एखादा म्हणेल मधल्या घावाने तुटलं, तर मागचे आणि पुढचे टाकावे लागले. शेवटच्या घावाला पहिले विषय संपवतोय, ऐका. झाड तोडण्याची प्रक्रिया ही पहिल्या घावाला सुरुवात झाली आणि शेवटच्या घावाला पूर्ण झाली. दृष्टांत थांबवतो. सिद्धांत असा आहे, आम्ही आईच्या गर्भामध्ये स्थित झालो, जन्म झाला, मरणाची प्रक्रिया सुरू झाली. याला महाराज म्हणतात, एका एका घडीने काळ वाट पाहतो. घडी घडी काळ वाटायची पाहे, घडी घडी काळ वाटायची पाहे, घडी घडी काळ वाटायची पाहे, घडी घडी काळ वाटायची पाहे. काळ वाट याची पाय, अजून केते राहिला अवकाश. प्रत्येक क्षणाला जीव जातो, हे नित्य मरण आहे. सकाळ उठल्यापासून सायंकाळपर्यंत सूर्य उगवतो त्याला सूर्योदय, माध्यान्हाला येतो त्याला माध्यान्ह दुपार, आणि सायंकाळ झाली का सायंकाळ म्हणतो. तसं जीवनाला 3 अवस्था आहे, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. जगताला 3 अवस्था आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्या पद्धतीनं जग जाणारे, त्याच्याबरोबर आपणही जाणारे. याला ज्ञानोबरांच्या ओव्या, उपजे ते नासे नासिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय महाराज म्हणतात, 12चा काटा पुन्हा 12वर जातो, पुन्हा 12वर जातो. जसं हे कालचक्र आहे. जलचक्र जसं समुद्रामध्ये बाष्पीभवन होतं, तरंग उठलेल्या वाफा आकाशात जातात, ढगाळ बनतात, गर्भधारणा होते, ईशान्य मान्सून वाऱ्याने पर्वत रांगांना छेदतात, आर्द्रतायुक्त होतात, पुन्हा त्याचा पाऊस पडतो आणि पुन्हा खालारा धावे पाणी. पुन्हा जसं समुद्र कारणाकडे धाव घेतं, तसं हे जगत जिथून आपण आलोय पुन्हा तिकडे जात राहतं. हा जगाचा हा क्रम आहे. जरी तुम्ही शरीराच्या बाबतीमध्ये सावध व्हात असाल तरी ज्ञानोबरायांचा अजून एक श्लोक आहे, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यानी संयाती नवानी दे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंगळ नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. चैतन्य नाते किंवा ज्ञानोबरायांच्या अजून एक ओवी, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. तुम्ही मृत्यू लोकाच्या गावाला आले ना, 2 टोक आहे, एक जन्म आणि मृत्यू, त्याला नाही म्हणता येत नाही. ही नित्य मरणाची भाषा आहे, जावं लागतं. दुसरं आहे निमित्तानं येणारं मरण, त्या मरणाकडे जास्त आपण बघणार नाही. पण महामृत्यूची भाषा ही आत्ता जो शेवट गोड झाला, जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, ही महामृत्यूची भाषा जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात माझ्या जीवनात मला प्राप्त झाली. कशी प्राप्त झाली?
महामृत्यू म्हणजे काय? जिवंत असताना हा देह माझा नाही, माझा आणि याचा काही संबंध नाही, ही भावना दृढ झाली का महामृत्यू झाला समजायचा. आपला महामृत्यू होत का नाही? कारण आपण देह आणि मी एक आहोत. मला चिमका घेतला का अजून कळतं. मला कोणी नाही कोणी जर मला आर जरी म्हणलं काय, हे आपण फक्त कीर्तनात म्हणायचं. यवण अंगावरी थुंकला प्रसाद देवनी, आणि आपल्या गाडीला धक्का लावून बघा बरं कोणी. नाही सण होत महाराज, हे उगाच बोलायचं. महाराज साधू संतांनी त्यांची कळा सोसली म्हणून महामृत्यूच्या ठिकाणी ते गेले. जोपर्यंत मी केलं असं म्हटलं की मनुष्याची अडचण जीवनामध्ये फार मोठी आहे. ज्या दिवशी मी आणि माझं सुटलं का त्या दिवशी तुम्ही साधू झालाच. वेगळं करण्याचं कारण नाही. देवाला सगळं सण होतं पण अहंकार सण होत नाही. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा. याला विनोद सांगू का तुम्ही? स्वयंपाक गोड झाला असं साधू समाज म्हणतो. भोजन झाले, माय छान स्वयंपाक होता हो, पण माईने म्हणावं महाराज काही नाही, तो प्रसाद होता म्हणून गोड झाला, देवाचा होता म्हणून गोड झाला. 100% हाताला अजून चव येईल. पण ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना माझ्यासारखे सुग्रणच नाही, पुढचा बिघडला. अडचण ही आहे. मी संसार केला, मी बंगला बांधला, माझी गाडी आहे, माझ्यामुळे आश्रम झाला, माझ्यामुळे गाडी झाली, माझ्यामुळे गाव सुधारलं, पदस्थ माणूस म्हणला की ते गेलं समजा. कारण ह्या जगात चालविणारा सगळा सत्ताधान प्रभू जर असेल. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाली, या जगात ते चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची असते. चाले शरीर, चाले शरीर कोणाची असते. चाले शरीर, चाले शरीर कोणाची असते. कोण बोलवितो हरी वीणा, कोण बोलावे ते हरी वीणा. कोण बोलवितो हरी वीणा. कोण बोलावे ते हरी वीणा. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण. वा. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरविना. भगवान परमात्म्याची सत्ता चालतो हा भाव दृढ होणं. जन्म मरणाच्या सगळ्या साखळ्या सोडतात, वासनालयातीत होते. ती वासना जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात माझी गेली. त्याचा परिणाम माझ्या जीवनाचा काय झाला? शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बहु गोड झाला. बहुवचने. बहु म्हणजे काय? नेमकी कसा? एवढा गोड का एवढा गोड का एवढा गोड? बहु शब्द वापरला का त्या बहु आयामामध्ये सांगता येत नाही एवढा गोड झाला. एखाद्या माणसाचा संसार गोड झाला तो म्हणतो फार छान झाला, किती छान. शब्द नाही, एवढा गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझा शेवट बहु गोड झाला. याला उदाहरण देत असताना शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं उदाहरण सांगतो. बाबा म्हणतात एक पुराणिक बुवा होता. श्रावण महिना होता आणि जुन्या काळात पोथी वाचायला घरोघर असायची. पोथी वाचण्यासाठी सर्व मंडळी ऐकायला जायची. पोथी झाल्यानंतर प्रसाद, तीर्थप्रसाद असतो ना, मग लाडू बनवलेले असतात. माता भगिनी भाविक असतात, त्यांनी लाडू बनवून आणलेले असतात. महाराज लाडू घ्या. पुराणिक बुवा आहे ना, त्यांनी लाडू घ्यायचे, खायचे. आई साहेबांनी विचारायचं लाडू गोड झाला पण थोडा फिका आहे. माता भगिनींना वाईट वाटायचं. त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी काजू बदामचा लाडू केला, त्याच्यामध्ये चांदवडचा थोडा पेढा टाकला. तरी सुद्धा लाडू कसा झाला पुराणिक बुवाला विचारलं. पुराणिक बुवा म्हणले माय झालाय, थोडा अजून फिका आहे, पाहिजे तेवढा गोड नाही. तिला तिसऱ्या दिवशी असं वाटलं काय करावं. तिने सर्व गोड पदार्थ एकत्र केले, मध टाकलं, लाडू मधाचा बनवला. तरी पुराणिक बुवा म्हणले झालाय गोड पण थोडा फिकाच. असं बऱ्याच दिवस झालं. माता भगिनी सुगरण होती, तिने सर्व थेरपी सर्च केल्या. तिला म्हटलं काय करता येईल रेसिपीच्या दृष्टीने, आपल्याला अजून काय करता येईल, काय करता येईल. मग एका माता भगिनीने दुसऱ्या माता भगिनीला म्हणजे IBN लोकमतने न्यूज चॅनलला सांगितलं आपल्या भाषेत, एक काम कर म्हणले, तू साखर सर्वात गोड आहे, त्याच्यापेक्षा जगात गोड काहीच
साखरीचा पाक करायचा आणि पाकाचेच काय करायचे होत नाही कीर्तनापुरतं, नाही तर घरी जाऊन झाले तर आम्हाला सांगा येऊ खायला आम्ही. पण ऐका, साखरीचा पाक केला आणि पाकाचेच लाडू केले. पुराणिक बुवाला म्हणले महाराज लाडू घ्या, लाडू खाला. पुराणिक बुवा म्हणले आई साहेब लाडू झालाय गोड पण थोडा अजून फिकाचे. माय म्हणले मागच्या वर्षी मागच्या जन्मात काय मुंगळा वगैरे होता काय. आता ऐका, गुरुवर्य बाबांनी सांगितलं गोडीपणाची सीमा साखरीच्या पुढे संपली, याच्यापेक्षा जगात गोड होऊ शकत नाही. तसं व्याकरण दृष्ट्या किती गोड झाला ह्या शब्दाला बहुआयाम आला की त्याच्या पुढे मर्यादा संपली. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात शेवट माझा गोड झाला, पण किती गोड झाला, बहु गोड झाला. तो का गोड झाला, अभंगाचं दुसरं चरण. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, टाळ टाळ हा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलोने जाच्या आलोने जाच्या आलोने जाच्या माहेरा आलोने जाच्या माहेरा रखुमाईच्या वारा, भेटी रखुमाईच्या वारा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटे रखुमाईच्या वारा बेटे रखुमाईच्या वारा आलोने जाच्या माहेरा आलोने जाच्या माहेरा आलोने जाच्या माहेरा आलोने जाच्या आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वारा, भेटी रखुमाईच्या वारा, भेटी रखुमाईच्या वारा. आलोने जाच्या माहेरा बेटे रखुमाईच्या वारा बेटे रखुमाईच्या वारा बेटे रखुमाईच्या वारा. का गोड झाला शेवट, कारण का आलो निजाच्या माहेरा. निज ह्या शब्दाचा अर्थ शुद्ध, निज ह्या शब्दाचा अर्थ जवळ. जे शुद्ध आहे, जवळ आहे, आणि परब्रह्म तत्व निक जे आहे ते निज स्वरूपाला मी प्राप्त झालो. आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. माहेर या शब्दाचा अर्थ माता भगिनींना पुरुषांपेक्षा जास्त कळतो. कारण माहेरामध्ये आली का नुसतं माहेर हा शब्द ऐकला तरी आनंद आहे, माहेरची व्यक्ती भेटली तरी आनंद आहे, माहेरचा वारा जरी लागला तरी आनंद आहे. पण हे सगळं मी जुन्या काळातलं सांगतोय, आत्ताच नाही. कारण जुन्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हती, संपर्क व्यवस्था नव्हती, पत्रव्यवहार नव्हता, कधी येणं जाणं जास्त नसायचं, 2-2, 4-4 वर्षे सासर सोडून जाता येत नसायचं, मर्यादा महाकाय होती. आणि अशा काळामध्ये जर माहेरवासीन श्री सासरवासीन श्री माहेराला आली, 2 वर्षाचा सासरवास माहेराच्या एका मुक्कामात लयातीत होतो. त्या दुःखाचा विसर कधी पडतो, एका मुक्कामामध्ये. याला माहेर म्हणतात. कारण का, आईचं ठिकाण ते ठिकाण असतं, वडिलांचं ठिकाण असतं, मायेची उब त्या ठिकाणी असते. म्हणून सामान्य माहेराला गेलेल्या सामान्य स्त्रीच्या जीवनात जर सुखद धक्का असेल तर जगचालक जो निर्गुण निराकार आहे, जो सगुण साकार आला, भक्तांना नित्य आनंद देण्यासाठी आला, तो देव त्याच्या रूपाला स्वरूपाला जेव्हा भक्त प्राप्त होतो तेव्हा त्याची अवस्था महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या बरा. श्रीमंत सासर असू द्या, फाटकं माहेर असू द्या, तरी फाटक्या माहेरामध्ये झोपडीमध्ये आनंद स्त्रीला होतो. तसा हा संसार मायेचा कितीही नटलेला असू द्या,
पण पंढरीचं वाळवंट एकदा दिसलं का भक्ताच्या आनंदाला उर्मी उरत नाही. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. महाराज आनंद येतो भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, माझ्या जीवनात शेवट गोड का झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा वर म्हणजे पती. भगवान परमात्मा हा कोणाचा पती आहे? पत्नीवरून परिचय दिला. श्रेष्ठतम पतीच्या भावाला प्राप्त झाले म्हणून त्या ठिकाणी पत्नीचं नाव घेतलं. नाही तर परिचय देता असताना हा अधम परिचय सांगितलाय तसा. उत्तम परिचय स्वकर्तृत्वाचा, दुसरा परिचय बापाच्या नावावरून, हा कोणाचा मुलगा आहे हा दुसरा परिचय, आणि तिसरा परिचय हा कोणाचा पती आहे. म्हणजे बायकोच्या नावावरून जो परिचय येतो तो शेवटचा परिचय सांगितला. पण रुक्माईच्या वरा म्हणलं कारण आई साहेब तेवढ्या उंचीच्या होत्या म्हणून भेटे रुक्माईच्या वरा. मग आता माहेरामध्ये गेल्यानंतर स्त्रीच्या जीवनात काय होतं? पाठीमागच्या सगळ्या दुःखाचा परिहार होतो. तसा जीवरूपी हा जीव त्या ठिकाणी संत साहित्याच्या संत दरवाजामध्ये, देव दरवाजामध्ये पडल्यानंतर त्याच्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला. अभंगाचा तिसरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांगिला. परिहार झाला. परिहार होणं म्हणजे त्या दुःखाचा विसर पडणं, पूर्ण त्या परिहाराला शांत करणं. किती जन्माचा दुःखाचा पसारा आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दोस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्मायाबे किती व्हावे फजित. एका जन्माचं दुःख नाही ना महाराज, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एका जन्माचं नाही, अनेक जन्मात दुःख आम्ही भोगलं. त्या सर्व जन्माचं दुःख परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मांगेला सर्व दुःख लयातीत झाले, शांत झाले, म्हणून माझा शेवट गोड झाला. मग महाराज आता तुम्ही राहिलेल्या जीवनामध्ये नेमकी कर्तव्य कर्म काय कराल? कारण परिपूर्ती सांगितली तुम्ही पहिल्या चरणात. मग आता शिल्लक वेळेत म्हणजे ज्याने जे प्राप्त झालं तेच करेल. अभंगाचा शेवट. तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका
म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घे मुधनी गेली आता घे मुधनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा गेले आता घे उदाने गेले आता घे उदाने आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा नियम असा आहे, ज्याने जे प्राप्त झालं ते त्याने शेवट करावं. उदाहरणार्थ याला फार गोड उदाहरण आहे. एखादा मनुष्य आहे बरं का भारतामध्ये अशी उदाहरणं. रस्त्यावर फुलं विकले, त्या फुलांच्या द्वारा मुलं कलेक्टर झाले, तरीसुद्धा मुलं कलेक्टर असताना सुद्धा पुन्हा ते फुलंच विकतायत. त्यांना विचारलं का असं करतात, म्हणजे जिथून सुरुवात झाली होती त्याला विसरून कधी चालत नाही. कितीही उंच व्हा. काल मला संघ प्रचारक भेटले भाटगावला, प्रवीणजी शेवाळे, जे मेघालयामध्ये 12 वर्षापासून प्रचारक आहे पूर्ण वेळ. त्यांनी सांगितलं संघ स्वयंसेवकाने कितीही मोठं व्हावं हरकत नाही, पण त्या मोठेपणामध्ये संघस्थान कधी विसरू नये एवढंच अपेक्षा आहे. वारकरी संप्रदायाची पूजनीय वारकरी शिक्षण संस्थेचा अधिनियम सुद्धा तसाच आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा हरकत नाही, पण ज्या संस्थेपासून मोठे झाला तिला कधी विसरायचं नाही. ज्या गुरुजीने आपल्याला तत्वज्ञानाची मीमांसा शिकवली, आपण मोठे झालो, जगप्रसिद्ध झालो, म्हणून आपल्यापेक्षा गुरुजीला आपण कधी छोटं समजायचं. त्या मराठी शाळेतूनच मी शिकलो ना, जरी मी अमेरिकेत असलो पण माझे पावलं कुठे पाहिजे, त्या मराठी शाळेत पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही कुठून आलात पुन्हा त्या स्थानाला प्राप्त झालात की आनंदाची उर्मी वेगळी असते. जगद्गुरु महाराज म्हणतात, ज्या नामाने ही अवस्था मला प्राप्त झाली त्याच नामाचा जयघोष मी करेल. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून मृदंगाच्या घोषामध्ये भगवान परमात्म्याचा जयघोष करू. पायातील चप्पल वगैरे काढून टाका. विढोबा रखुमाई टाळी 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. अभंगाचा भाव झालेला आहे. थोडं वैकुंठवाशी बाबांविषयी थोडंफार बोलेल आणि तो शेवट त्यांचा कसा गोड झाला याचा अनुबंध लावतो आणि सेवेला पूर्ण रंग देतो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुकोबराय जसे म्हटले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होणं म्हणजे काय सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. बसा बसा, खाली बसा सर्व तुम्ही, पण नंतर करा ते. बसा, 1-5 मिनिटं फक्त झालं, बसा. शेवट गोड होणं म्हणजे काय? आपल्यालाही वाटतं आपला शेवट गोड झाला पाहिजे, त्याच्यासाठी अट्टाहास पाहिजे, प्रयत्न पाहिजे. जगद्गुरु महाराजांच्या जीवनातला शेवट गोड. शेवट गोड होणं पुन्हा सांगतो. गाणारी मंडळी गातायत, वाजवणारी वाजन करतायत, बोलणारा बोलतोय बघता, साधन करणारी मंडळी माझ्या समोर आहे. आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय आमचे सुजितजी महाराज, आदरणीय हरिभक्त परायण राघवेश्वरानंदजी महाराज, राष्ट्रसंत जगद्गुरु महाराजांचे शिष्य आहेत, साधक आहेत, सेवक आहेत. ऐका, शेवट गोड होणं म्हणजे काय? एखाद्या योग्याने योगासाठी षडचक्राचं भेदन करून, अखंड कुंडलिनीचे जागरण करून अट्टाहास्य प्रयत्न केला असेल आणि त्या प्रयत्नाचं फल त्याच्या जीवनात एवढंच असतं का एक दिवस ह्या समाधी अवस्थेतच माझा शेवट व्हावा. काय बोलतोय मी? त्याने केलेला प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला फळ असं लागावं असं त्याला वाटतं की याच्यातच माझा काय झालं पाहिजे, जाणं झालं पाहिजे, समजायचं, त्याला आनंद येतो. शेवट तो भला. किंवा अरे सुरुवातीला आसन लागत नव्हतं पण आता आसनही लागतंय, मन एकाग्र होत नव्हतं, मनही एकाग्र होतंय. आणि बघता 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 ज्ञानचक्राकडं म्हणजे ब्रह्मरंध्राकडे दृष्टी गेली आणि समाधी अवस्था मला प्राप्त झाली. ज्या दिवशी ती अवस्था त्या योग्याला प्राप्त होईल, त्या योगाचा तो क्षण शेवट तो भला माझा, त्या दिवशी त्याचा शेवट गोड आहे. माझ्या समोर राष्ट्रसंत महाराजांचे साधक आहेत, त्यांनी अनुष्ठानाची परंपरा नित्य गोवली. अनुष्ठान करता 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 कधी वृत्तीला यातीत झाली, कधी बाबाजींचं दर्शन झालं, कधी शिव भोले शंकर माझ्या समोर प्रगट झाला. ही अवस्था ज्या दिवशी त्या जीवनातील समजायचं शेवट तो भला माझा. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया. तुम्ही गातात, रात्रंदिवस प्रयत्न करतात, गाता 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 काही समत नव्हतं सुरुवातीला, पण एक दिवस असा आला, आता कळत नाही गाता गाता कुठले राग प्रगट होता. आणि एक दिवस असं झालं, भरलेला मंडप होता, भरलेली आरस होती, गंधर्वासारखे गायक होते, बाबाजींसारखे सगळे संत महापुरुष पुढे बसलेले होते. आणि तुम्ही असा राग गायला गेला तुमच्या मुखातून, आणि सगळ्यांच्या अंतकरणाची तार तुमच्या गाण्याने आणि वाजवणाऱ्याच्या तालाने छेदून गेली. तो क्षण तुमच्यासाठी शेवट तो भला माझा बहुगोड झाला. तो दिवस महत्वाचा असतो. आमच्यासारखा वक्ता असतो, पामर असतो, उभा राहिला व्यासपीठावर, त्याच्या मुखातून काही प्रक्रिया प्रमेय बाहेर सिद्धांताच्या रुचा पडतायत आणि न कळत अशी साधी योगी मंडळी माझ्या समोर कीर्तनासाठी बसली आहे. त्या श्रोत्यांचं अवधान देऊन प्रत्यक्ष हरे कृष्ण बाबा जणू आणि प्रत्यक्ष जनार्दन बाबा जणू बसले. माझ्यासाठी आजचा दिवस शेवट तो भला माझा बहुगोड झाला. वेगळं काही नसतं. माता भगिनींच्या जीवनामध्ये माहेर सोडलं जातं, बाप सोडला जातो, दुसरा पुरुष म्हणजे पती जवळ केला जातो, पतीच्या द्वारा संसार गुंफला जातो. संसार करता करता माहेराने बापाने दिलेला कुलाचार त्या मुलीने पूर्ण सांभाळला आणि सांभाळता 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 मुलंही सुंदर शिकली, नवराही चांगला निघाला, संस्कारही सुंदर जपले आणि त्या कुळाला शोभेल साजेल अशी पुण्यश्लोक होऊन ती माता जर जात असेल तर त्या मातेचं ते जीवन शेवट तो भला माझा बहुगोड झाला. परमार्थामध्ये सुरुवातीला प्रारंभाला विशेष साधारण महत्व नाही, शेवटाला आनंद सारण. आणि सांगू का, जीवनात तेच महत्वाचं आहे. तुमची सुरुवात कशी झाली याच्यापेक्षा तुमचा शेवट कसा झाला याला अनन्य साधारण महत्व असतं. मोठे बाबाजी म्हणायचे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला होतो. हातामध्ये लक्ष्मी असते, राबवावी, पण त्याच्या पुढे जातो. एक उदाहरण देतो, वेळ झालाय पण त्याला स्पर्श करतो. सुंदर असं गाव होतं, पाटीलकीचा झरा होता, श्रीमंतीचं गाव होतं, गरीबा घरची लेक होती आणि एका नर्तिकेची एक मुलगी होती. नकळत दोन्हींची मैत्री झाली. ही कुलाचार सांभाळणारी गरीब घरातली मुलगी होती, नर्तिकीची मुलगी होती. नर्तिकीची मुलगी पुढे काय करणार? नृत्यच करणार. तिच्या नृत्याच्या तालामध्ये तिला बालपणी सुवर्ण, जडजिरा, हिरा सर्व मिळालं, ऐश्वर्य भोगलं तिनं तारुण्यामध्ये. ती त्या मैत्रिणीला म्हणायची, अगं काय गरिबी जगते, हे बघ म्हणले माझं. ती म्हणायची, नाही, माझ्या कुलाचार, जरी मी गरीब आहे पण माझा कुलाचार मला सांभाळावा लागेल. सांभाळा तिने. प्रारब्धवशाने लग्न झालं, नवरा झाला. नवरा मिळाल्यानंतर मुलं झाले. 2 मुलं गरिबी होती
दररोज काट्या आणायच्या कुठून तरी, मधुकरी मागायची आणि अन्न खायचं, आणि शेजारी दिसणारी नर्तिका शृंगारात राहायची सोन्यानं. अगं बघ म्हणले माझं जीवन. म्हणले काही नाही. बघता बघता दिवस निघून गेले. तारुण्य हिचंही निघून गेलं आणि तारुण्य हिचंही निघून गेलं. पण फरक एवढा झाला, हिला कुलाचार नव्हता, हिला कुलाचार होता. त्याच गावामध्ये हिचे 2 मुलं भविष्यात कलेक्टर झाले. कलेक्टर झाल्यानंतर शृंगार वाडा वगैरे सर्व बांधलं मुलांनी. आणि चोपाळ्यावर वृद्धप हिचा चोपाळ्यावर होता. रेशमी दोरी होती आणि दोरी ओढण्यासाठी सुना मुलं नातवंड बसले होते. त्यावेळेस समोरची जी नर्तिका सुरुवातीला आनंदात होती, तिच्याकडे बघण्यासाठी आता कोणी नव्हतं. तारुण्य गेलं होतं, पैसा निघून गेला होता. अंतकाळ एक दिवस असा आला, तीही गेली आणि ही गेली. फरक एवढा होता, ती गेल्यानंतर 4 दिवस कोणी पाहिलं नाही, आणि ही गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये गाजावा असा अंत्यसंस्काराचा सोहळा हिचा झाला. दोघीही एकमेकीला स्वर्गामध्ये भेटल्या. दोघीही सोहळा बघत होत्या. एकीच्या देहाला अग्नी देण्यासाठी कोणी नव्हतं. एकीकडे गावरान तुपाची कापुराची उजळी होत होती. साधू संन्यासी बैरागी तिथे अंत्यसंस्काराला आले होते. त्यावेळेस ती म्हणली, ऐक, जगद्गुरु महाराजांचा एक अभंग मी ऐकला होता कीर्तनामध्ये, शेवट तो भला हा माझा बहु गोड झाला. जे मी जपलं आयुष्यभर ते तारुण्य, त्याचा परिणाम माझा शेवट गोड झाला आणि तुझा शेवट गोड झाला नाही. म्हणून आयुष्यामध्ये बापाच्या हातून मुलाला मिळालेली, मुलीला मिळालेली संस्काराची शिदोरी, संस्कारजन्य संस्कृती जगावर राज्य करते. आणि ती माझ्या भारताची संस्कृती लक्षात ठेवा. ती आपण जपलेली आहे, ती जपत राहा. ती ह्या मुलांनी जपली आहे. यशवंतराव बाबांकडे मला यायचं आहे. वंत प्रत्यय लागलाय त्यांच्या नावाला. बबनरावांनी मुलांची नावं ठेवत असताना मी पत्रिका वाचली. भगवंत, जयवंत, यशवंत, आप्पासाहेब आणि बाळासाहेब. 2 साहेब आहेत आणि 3 वंत आहेत. हुशार माणूस असेल, हुशार आहे म्हणून तर अमेरिकेत नातू आहे. ऐका, हे का सांगतोय मी. वंत प्रत्यय कधी लागतो माहितीये का? पुण्यवंत व्हावे घेता सज्जना. पुण्यवान वेगळा, पुण्यवंत वेगळा. यशवान वेगळा, यशवंत वेगळा. कीर्तिवान वेगळा, कीर्तिवंत वेगळा. वंत वेगळा असतो. वंत म्हणजे परिपूर्णता, परिपूर्णता. जलमय वेगळं, जलवंत वेगळं. जलमय वेगळं, जलवंत लागलं का परिपूर्णता. त्या दृष्टीने यशवंत राव नाही, ते यशवंत झाले. त्या यशाला वंत प्रत्यय लागल्यामुळे त्यांच्या जीवनात यश आलं. काय? बालपणीच राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींचा सहारा, सावली मिळाली. महाराज, साधू बालपणात मिळण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. आणि त्याच्यात निका साधू, खडतर साधू भेटणं मग तर कठीण आहे. आणि बाबाजी कोण होते महाराज? बाबाजी भगवंत शिवाचा प्रत्यक्ष अवतारच होते, वेगळं काही नव्हतं महाराज. देह कष्टुनी खडतर तप हे उभा जळा माझी, अपंग पद हे झाले ज्यांची, सौख्य न कधी ते असे बाबाजी होते. त्या बाबाजींची सावली त्यांना मिळाली. कुंभारीसारखं गाव मिळालं. गाव, गोत्र, कुल मिळण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. त्यांना गंगा गोदावरीचा तीर मिळाला. ज्या गंगेचं दर्शन करण्यासाठी अनेकांना साधना करावी लागते, तिचा तीर सहज मिळाला. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींची सावली मिळाली. म्हणजे मी सुरुवातीला बोललो चिदतीर्थ आणि भौमतीर्थ. ज्ञानोबरांची एक ओवी बघा, जे ज्ञानगंगी नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पालव नव्हे. हे चिदतीर्थ आहे. जनार्दन बाबांच्या रूपाने चिदतीर्थही मिळालं आणि गंगेच्या रूपाने भौमतीर्थही मिळालं. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बबनरावांसारखे वडील मिळाले. ही सर्व बंधू मंडळी मिळाली. आणि राहुल दादासारखा पुत्र, पूनमताई, शीतलताई सारख्या मुली झाल्या. आणि मानसपुत्र आमचे संजय दादा त्यांना मिळाले. महाराज, मला आजच्या कीर्तनाची धन्यता सुजित बाबा. तुम्ही मला ही कीर्तन सेवा देत असताना 6 महिन्यापूर्वी त्यांनी मला फोन केला. मी त्यांना म्हणलं मला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जायचं आहे परिक्रमेला. तारीख घेऊ का नको घेऊ? ते मला लिहून ठेवा. जर नाही गेलात तर तुम्हीच या, आणि जर गेलात तर बघू काहीतरी. पण मला असं वाटतं, मी नर्मदा मैयाच्या तीराला प्रदक्षिणेला गेलो नाही. त्याचं कारण एकमेव, हे पुण्य मला पदरात पाडायचं असेल म्हणूनच गेलो नाही. त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणाल पुण्य कसलं? गंगा गोदावरीचा तीर आहे. तुमच्यासारखे येती संन्यासी कीर्तनासाठी आहे. आचरणशील असणारे पुत्र, कुलवधू सगळ्या बसलेले आहे. आणि पूर्ण पर्वकालाच्या दृष्टीनं ही कीर्तन सेवा गुंफत असताना आपण थांबतोय. राहुल दादांविषयी बोलतो. संजू दादा, मला सांगा, अरे सख्या भावांचं जमत नाही. इथे मानसपुत्र एक. वकिली पेशा हा तसा जरा कठीण पेशा आहे. त्याच्यामध्ये बुद्धी स्थिर राहत. कुठल्या वकिलाने नंतर भांडण्यासाठी येऊ नका.
पण तुम्हाला एक गंमत सांगतो, आमचे संदीपन दादा उदाहरण सांगतात. एक वकील होते आणि वकिलाचा पोरगा काय झाला, वकीलच झाला. वकिलाने मुलाला सांगितलं, जाय आज कोर्टामध्ये तू केस लढून ये म्हणले. केस लढण्यासाठी तो गेला आणि तिकडनं पेड्याचा बॉक्सच घेऊन आला. बाबा पेढे घ्या, बाबा पेढे घ्या. बाबा म्हणले, अरे पहिल्या दिवशी गेला. म्हणले, बाबा मी केस जिंकलो. म्हणजे काय केस जिंकला? म्हणले, तुम्ही जी 40 वर्ष केस चालवलेली होती ती एका दिवसात मिटवली. बापाने असा हात मागे केला, जवळ आहे, खनखन अशी मारली. एवढीच मारली, बस जास्त नको. मारल्यानंतर मुलाने बापाला विचारलं, बाबा अहो 40 वर्षाची केस तुम्हाला मिटली नाही, ती केस एका दिवसात जर मी मिटवली तर पराक्रम नाही केला का? म्हणले, वेडा का खोळा, हे बंगला गाड्या कशावर दिसताय तुला? त्या 40 वर्षाच्या केसनंच काय मिळून दिलंय मला? मला एवढंच सांगायचंय, वकिली संतांनी देवाची केली. गुरुवर्य बाबांना सुद्धा वकील व्हायचं होतं, त्यांनीही केली. वकिली हा पेशा, तुमची इच्छा नसताना तुमच्या पदरात धन पडते. महाराज काही करा, एवढी केस जिंकून घ्या, कोटी रुपये घ्या, पण काय करा? तुम्हाला सांगू का, मन सर्व स्थिर राहतं, पण खरी परीक्षा सांगू का, जेव्हा पैसा बॅगचा समोर येतो आणि त्यावेळेस तुम्हाला नाही म्हणणं किती जड जातं. याच्यासाठी कुलवान असावा लागतो. यशवंतराव हे कुलवान होते, कोणाच्याही धनाला बळी पडले नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणाल ते धनाला बळी पडले नाही, हे कशावरून? त्याचं कारण एकमेव आहे, त्या पुत्राला अमेरिकेत जाऊन सुद्धा आपल्या मातीविषयी सद्बुद्धी आजपर्यंत आहे, समजायचा बाप पुण्यवान होता. नाहीतर असं घडत नाही. अमेरिकेसारखं राष्ट्र प्रगत राष्ट्र आहे, इथं मुलं आपल्या कुंभारी शिकतात, कोपरगावला नोकरीला लागतात, तरी म्हणतात देव वगैरे काही नाही, काही नसतं. अमेरिकेत मुलगा आहे, तो मुलगा देवाला मानतो, संतांना मानतो, समजायचा बाप पुण्यवान होता. एक म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सगळ्यात महत्वाचा शेवट गोड कसा? कुलामध्ये कोणी हरिभक्त असावा, साधू असावा. निका साधू असेल तर या ठिकाणी त्यांचे सख्खे भाचे आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय सुजितजी महाराज. आता तुम्ही त्यांच्या नाथ्याचं असल्यामुळं तुम्हाला तेवढं महत्व कळत नाही. त्याचं कारण एक म्हण आहे, ज्याच्या गावात गंगा, पुढे माहिती आहे का तुम्हाला? मी सांगू, ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. म्हणजे जर इथं कुंभारीवाल्यांना मी म्हणलो ना, वा गोदावरी तीर्थ आहे, गोदावरी तीर्थ आहे, खरं सांगा बरं, कुंभारीतली सगळी मंडळी गोदावरीला कधी स्नानाला येतात? तुमच्याकडे बघतोय मी, संकट नका पडून देऊ. बरं असू द्या, असू द्या. मला हे का सांगायचंय, तसं गणगोत्रामध्ये सुजित बाबा जन्माला आले, कळस झाला. कळस कसा झाला? उच्च शिक्षित आहे, देवरगाव सारखं गाव, आणि त्या देवरगाव गावासारख्या गावामध्ये येऊन योगीराज हरे कृष्ण बाबांची समाधी सुंदर होती. महाराज ह्या माणसाविषयी मला काही अमोल महाराज गोष्टी कळाल्या. कोण करतो? जिथं योगीराज महाराजांचा आज पिंपळ आहे ना, जसा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्ञानोबरायांच्या दरवाजात सोन्याचा पिंपळ आहे, आणि इथे सुद्धा समाधीच्या समोर सोन्याचा पिंपळ आहे. कुठे? देवरगावला जर कधी आलात तर. पण त्या सोन्याच्या पिंपळाजवळ न कळत माहीत नव्हतं, सर्व देवरगावकर मंडळी बहिर दिशेला यायची सकाळी सकाळी त्या रस्त्याला, आणि मी स्वतः तो रस्ता पाहिलेला एकेकाळी. आळंदीला मी नंतर आलो, म्हणलं एवढं सुजलाम सुफलाम कधी झालं? तर ह्या महापुरुषांनी असं केलं. तिथली लोक शेवटी ऐके ना, लोकांना म्हणले तुम्ही करा, मी भरतो. लोकांनी बहिर्दिशा करायची आणि यांनी पत्रे घेऊन भरायचं. ही स्थिती ज्या दिवशी देवरगावकरांनी पाहिली, त्या दिवशी देवरगाव थांबलं, आणि आज देवरगाव देवाच्या गावासारखं झालंय. ती सगळी पुण्य बाबांची, लक्षात ठेवा. आणि असा कुलपुत्र ज्या कुळामध्ये बहिणीच्या पोटी जन्माला येत असेल, ते रक्त शुद्ध असल्याशिवाय होत नाही. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. म्हणून असे सुजित बाबा त्या कुळात जन्माला आले. संजू दादांसारखा मानसपुत्र. मला राहुल दादांनी सांगितलं का हे सगळं आजचं नियोजन आम्ही तिकडनं आलोय, पण सगळं धावपळ करून टोटल नियोजन जर कोणी केलं असेल तर संजू दादांनी केलं. दोघंही पुत्र आहे, एक मानस आणि एक रक्ताचा आहे. दोन्ही पुत्रांमधला एवढा समन्वय पाहिल्यानंतर मला असं वाटतं, कलियुग जरी असेल पण कलियुगामध्ये सुद्धा रामराज्य अजून जिवंत आहे, एवढंच मला वाटतं. कारण राजा भरताने गादी मिळवण्यासाठी, पादुका आणण्यासाठी आपण तेव्हा ऐकलंय, पण अजूनही आहे ना बाबा, इथपर्यंत अजून शिल्लक आहे. आणि लता हे नाव त्यांच्या पत्नीचं आहे. लता म्हणजे वेली. वेली म्हणजे जो वेल अंगावर जातो वृक्षाच्या. वेली भाग्यवान का वृक्ष भाग्यवान, हा रामायणामधला एक वाद आहे.
प्रभू रामचंद्र बसले होते आणि सीता माता बसली होती. प्रभू रामचंद्र म्हणले काय वेली भाग्यवान आहे, नाही काय वृक्ष भाग्यवान आहे का, या वेलीमुळे वृक्ष शोभून दिसतोय. सीता माता म्हणते नाही हो प्रभू तसं नाही आहे, ही वेल भाग्यवान आहे का वृक्षाला मुळे तिला आधार मिळाला. म्हणजे तुम्हाला कळलं ना दोघांना काय बोलायचंय. सीता माता म्हणायची मी भाग्यवान आहे का मला राम भेटला. राम म्हणतो नाही ग मी भाग्यवान नाही, तुझ्यासारखी पतिव्रता माझ्या जीवनात आली, मी भाग्यवान आहे. ठीक आहे, दोघांचा वाद चाला. लक्ष्मण भैया तेवढ्यात आले. लक्ष्मण भैया म्हणले काय वाद आहे. म्हणले वाद असा आहे वेली भाग्यवान का वृक्ष भाग्यवान. लक्ष्मण भैयाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. भांडू नका म्हणले वेलीही भाग्यवान नाही वृक्षही भाग्यवान नाही, त्या दोघांच्या सावलीत राहणारा मी लक्ष्मण भाग्यवान आहे, दुसरं काही नाही. तसं या ठिकाणी लता म्हणजे वेली नाव त्यांचं आहे, वृक्षाच्या रूपात यशवंतराव आहे. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात खूप आहे असं मला त्यांनी सांगितलं. दोघं एकमेक, कारण ते म्हणले यशवंत बाबा फक्त जनार्दन बाबांना आणि देवाला मानायचे, इथे समाधीला मानायचे, बाकी कोणाला मानत नव्हते. त्यांना मानायचे आणि आईसाहेब कोणालाच मानत नव्हत्या, फक्त त्यांनाच देव मानायच्या, स्वतःच्या पतीला. हे जे सौंदर्य असतं हे जपल्यामुळं तुम्ही अमेरिकेत जाऊन सुद्धा आज भारतातल्या सारख्या राष्ट्रामध्ये विकसित राष्ट्र आहे. आणि तुम्हाला सांगू का अमेरिकेत सुद्धा जर जात असाल तर एक पद्य सांगतो. अरे चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. भारत जहाँ सबेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है, जहाँ सिंह बन गए खिलौने, गाय महाजा प्यारी है. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. भारताचं वर्णन आहे महाराज. हे चंदन, प्रत्येक माती चंदनासारखी आहे. चंदन हे इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम आहे, प्रत्येक गाव तपोभूमी आहे. हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा प्रत्येक बालिका ही देवी सारखी आहे, प्रत्येक मुलगा रामासारखा आहे. आणि जिथे सकाळी शंख वाजवल्या जातो, सायंकाळी गाईला ओवाळल्या जातं, आणि जहा सिंह बन गये खिलोने, छत्रपती संभाजी महाराजने सिंहाला फाडलं होतं, खिलोने झालं असं राष्ट्र आहे. या राष्ट्राविषयी तुम्ही प्रेम ठेवलं म्हणजे असा आदरणीय सुजित बाबांसारखे भाचे, आदरणीय राहुल दादा संजय दादांसारखे पुत्र, आदरणीय शीतलताई पूनमताई सारखे मुली, लताताई सारख्या पत्नी त्यांना लाभल्या, कुंभारी सारखं गाव, गंगा गोदावरीचा तीर, आणि हे सर्व लाभल्यानंतर सर्व बंधू जयवंत भगवंत आप्पासाहेब आणि बाळासाहेब असा कुटुंब कबिला आदर्शवत लाभला. त्या योगाने मला असं वाटलं, त्यांना आता असं वाटत असेल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महाराज ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान. शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. कोणी घड्याळ मला दाखवायचं नाही. 12:30 वाजले, 12 म्हणजे 12:30च्या पुढे गेले. कीर्तन 10:30ला सुरुवात झालेलं होतं. आणि गुरुवर्य मामांचा नेम आहे, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, चित्रपट 3 तास, पुढचं मी बोलत नाही. त्यामुळे त्या नियमानुसार मी 2 तास कीर्तन केलेलं आहे. कोणाला काही जर माझ्यावर कंप्लीट करायचे असेल तर कीर्तन नंतर महाराजांकडे करू शकतात. आदरणीय सुजित बाबा, आदरणीय पूजनीय स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना वंदन करतो. यानंतर कोणाला श्रद्धांजलीपर बोलायचं असेल बोलू शकता. आदरणीय अमोल महाराज, आदरणीय रामेश्वर महाराज आणि अतुल महाराज, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, पवित्र दरबारामध्ये आमच्याबरोबर आलेले ज्ञानेश्वर माऊली महाराज, सर्वांना वंदन करतो. माझ्या लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. हरी करविले तैसे केले कटकट, वाकडे का नेट देव जाणे, कोणा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे, संतीनो अंग भुतुक्तनो, हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. एक सूचना आहे,
मला ह्या ठिकाणी आल्यावर एवढ्या विशेष आनंद लहरी वाटल्या. पुण्यवान गाव आहे, पवित्र गाव आहे आणि योगीराज तुकाराम बाबांची या ठिकाणी कुटी आहे. ती जीर्ण झालेली आहे. तुम्हाला सांगू, एवढा गोड साधूंचा दरबार मांडलेला आहे. योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर म्हणजे काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. धोतीयोग करायची म्हणजे आत असलेले सर्व अन्न आतडी जी आहे सगळी बाहेर काढायची, धुवायची आणि पुन्हा काय करायची, आत टाकायची. असे होते ते तुकाराम बाबा. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले शिक्षक त्यावेळचे. आणि विशेष खेडलेला जर तुम्ही गेला असाल, सांगण्याचं कारण नाही, पण त्या तुकाराम बाबांचा सुद्धा समाधी उत्सव या ठिकाणी गोड झाला पाहिजे या दृष्टीनं ती कुटिया. आपण समृद्ध आहात. तुम्हाला सांगू का, किती श्रीमंत बंगले बांधले म्हणून गावाची श्रीमंती ठरत नाही. त्या गावामध्ये साधूला किती उंची दिल्या गेली याच्यावर गावाची श्रीमंती कळते. आणि ती तुम्ही दिलेली आहे, अजून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबरायांचं भजन करायचं. हरे तुकाराम 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 टाळी टाळी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलले